ओम गंग गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या अधिक महिना सुरू आहे. अधिक महिन्यातील प्रत्येक दिवस आणि तिथी ही खूप महत्त्वाची आहे. जून महिन्यात अधिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर अधिक मासातील संकष्टी चतुर्थी नक्की कधी आहे, या दिवशी उपवास कसा करायचा, पूजा कशी करायची, असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात तयार असतील. तर सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच हा आजचा व्हिडिओ बनवला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासातील संकष्टी चतुर्थी केव्हा आहे, अधिक मासातील संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करायचा, पूजा कशी करायची, काय दान करायचं, अशी सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये लिहा ओम गंग गणपतये नमः. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी बुधवारी 3 जूनला आहे. तर या विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा केली जाईल. गणेश पूजेनंतर रात्री चंद्राला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर चतुर्थीचा उपवास सोडला जातो. प्रत्येक चतुर्थीला याचप्रमाणे उपवास केला जातो. काही ठिकाणी नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडला जातो, तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी देखील सूर्योदयानंतर उपवास सोडायची पद्धत आहे. तर आपल्याकडे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि तेव्हा उपवास सोडला जातो. तर सर्वार्थ सिद्धी योगादरम्यान उपवास आणि उपासना पूजा आपण केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पंचांगानुसार अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात ही बुधवारी 3 जूनला रात्री 9:21 होणार आहे आणि ही तिथी गुरुवारी 4 जूनला रात्री 11:30 संपणार आहे. त्यामुळे विभुवन संकष्टी चतुर्थीचं व्रत बुधवारी 3 जूनला आपल्याला करायचं आहे. यावर्षी काय झालेलं आहे, अधिक मासातील जी विभुवन संकष्टी चतुर्थी आहे तिला सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. हा योग सकाळी 5:28 ते सकाळी 11:46 असणार आहे. तर व्रताच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विश्वकंभ योग असतो, त्यानंतर प्रीतियोग असतो. चतुर्थीला श्रावण नक्षत्र सकाळपासून सकाळी 11:46 असणार आहे आणि त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र असणार आहे. तर एवढ्या साऱ्या शुभयोगामध्ये ही अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे. व्हिडिओला सुरुवात केल्यापासून तुम्ही विभुवन हे नाव ऐकत आहात, पण विभुवन म्हणजे नेमकं काय तर सांगते, ऐका. विभुवन संकष्टी चतुर्थी ही एक विशेष संकष्टी चतुर्थी आहे. दर 3 वर्षांनी अधिक मासात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विभुवन संकष्टी असं म्हटलं जातं. तर कृष्ण पक्षातील पंधरवाड्यातील चतुर्थी तिथीला ही संकष्टी चतुर्थी येते आणि हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एकदा ही चतुर्थी येत असते. विभुवन म्हणजे वैश्विक विस्तार आणि आध्यात्मिक संरक्षण. म्हणून संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची जर आपण पूजा केली तर आपल्या जीवनातील त्रास कमी होतो, दुःख दूर होतात आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व आपल्या इच्छा देखील पूर्ण व्हायला मदत होते. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छतेची कामं आटपून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर दिवसभर उपवास करायचा संकल्प करायचा आहे. तर या संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्ही फळे, साबुदाणा यांच्यासारखे पदार्थ खाऊन करू शकता. काही जण निर्जल उपवास करतात. तुम्हाला जसा झेपणार असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा. चतुर्थीच्या उपवासाला वरई म्हणजे भगर चालत नाही, त्यामुळे भगर किंवा भगरीपासून बनणारे पदार्थ या उपवासाला आपण टाळायचे आहे. गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. प्रत्येक चतुर्थीला जशी आपण पूजा करतो त्याचप्रमाणे विभुवन संकष्टी चतुर्थीला अर्थात अधिक मासातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आपण पूजा करायची आहे. आता काही लोक जर संकष्टी चतुर्थीचा उपवास करत नसाल तर त्यांनी या दिवशी विधिवत गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. या दिवशी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा दिवसभर आपण जप करायचा आहे. दिवसभर तुम्हाला जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी 108 वेळेस ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा.
त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. दोन्ही वाचणं शक्य नसेल तर दोन्हीपैकी कोणतं तरी एक आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर अधिक मासात दानधर्म करायला खूप महत्त्व आहे, त्यामुळे खूप पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात तुम्ही अन्न, वस्त्र किंवा फळांचे दान करा, उपवासाचे पदार्थ दान करा. तुमच्या परीने शक्य होईल ते दान तुम्ही अधिक मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करा. त्यानंतर गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्वा खूप प्रिय आहे, त्यामुळे या चतुर्थीला खूप शुभयोग आहे. अधिक मासातील ही संकष्टी चतुर्थी आहे, म्हणून अधिक मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला लाल रंगाची फुलं आणि दुर्वा नक्कीच अर्पण करायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चांदीच्या भांड्यात किंवा मग तांब्याच्या भांड्यात पाण्यात थोडंसं दूध टाका, अक्षता, पांढरी फुलं, लाल फुलं घेऊन हळद कुंकू त्या पाण्यात टाका आणि चंद्राला अर्घ्य द्या. चंद्राची पूजा करा, चंद्राला नैवेद्य दाखवा. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे शक्यतो पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही या दिवशी बनवा आणि त्यानंतरच उपवास आपण सोडायचा आहे. ज्या मुलींचं लग्न जमत नसेल तर त्यांनी या विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय असा आहे, एक लेकूरवाळा हळकुंड घ्यायचं आहे. लेकूरवाळा हळकुंड म्हणजे ज्याला फाटे फुटलेले असतात असं हळकुंड घ्यायचं. ते हळकुंड आपल्या घरातील गणपती बाप्पाची जिथे आपण पूजा करतो तिथे ठेवायचं आहे आणि तिथे चरणाशी ठेवून गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची. हळकुंडाला देखील विधिवत पूजा करून घ्यायची, फूल अर्पण करायचं आणि गणपती बाप्पाच्या चरणाशी ते हळकुंड ठेवायचं आणि नमस्कार करून गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा आपण सांगायची आहे, मला मनासारखा जोडीदार भेटू दे. त्यानंतर ते हळकुंड तुम्ही उचलून घेऊन जवळपास जिथे गणपतीचं मंदिर असेल तिथे जाऊन गणपतीच्या चरणी ते ठेवून यायचं आहे. गणपतीची विधिवत पूजा देखील करायची आहे. चतुर्थीचा उपवास स्त्री पुरुष कोणीही करू शकतो. लहान मुलं, वृद्ध, ज्यांना ज्यांना झेपेल अशी सर्व लोक हा चतुर्थीचा उपवास करू शकतात. अधिक मासातील संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते, त्यामुळे जास्तीत जास्त गणपती बाप्पाच्या सेवा जर आपण या दिवशी केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला लवकर मिळतं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही 21 दुर्वांच्या 21 जुड्यांपासून हार तयार करून तो देखील गणपती बाप्पाला अर्पण करा. जी काही तुमची इच्छा असेल, तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा मग बिझनेसमध्ये काही चढउतार असेल ते तुम्ही गणपती बाप्पाला सांगा. नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या इच्छा पूर्ण करतील. फक्त तुम्ही जी काही सेवा करत असाल ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायची आहे. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता, त्याचबरोबर विघ्नहर्ता देखील आहेत. त्यामुळे तुम्ही जर मनापासून प्रयत्न केले आणि निष्ठेने काम केलं आणि श्रद्धेने गणपती बाप्पाची जर पूजा केली तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायला मदत करतील. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासातील संकष्टी चतुर्थी केव्हा आहे, तिला विभुवन संकष्टी चतुर्थी असं का म्हणतात, तिचा उपवास कसा करायचा, कोणते उपाय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर ओम गंग गणपते नमः असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.